बाबू मनोहर थांब म्हणलं. हा भाकर खाऊनच जाय, नाही तर जाशील तसाच. हो मा, थांबतो मी, करतो आरामशीर कर. हे दुपारच्याला चाललो होते, सकून ठोकायला तर चालत नाही म्हणतात, फिर दुपारून चाललो म्हणलं, कर आरामशीर तू. बरं बरं, काही करू नाही मग. हा मग झालं बस, काहीच नाही. हे बाय, या भाजीला गतका आला का झालं. भाकर तर शेकली एक म्या, भाजीला गतका येऊ दे जरसा. मा काची भाजी केली? उडदाचं वरण केलं रे बाबू, भाकरी टाकल्या. आणि तसं पोट्याच्या डब्याला आलूची भाजी केली म्या, तर त्यातली उशी आलूची भाजी न 2 पोहे ह्यात उरेल. ते राहू दे, लेकरं शाळेतून आले की जेवतील. बाई तशी बी भाकर खायला नाक मोस्ट करते, तर तिला राहू दे त्या पोया. मी भाकरच जेवतो, मला काही घर नाही, मला का भाकर आवडत नाही का? आवडते मला ती भाजी न पोया, राहू दे पट्टेले. हो मग काय तर. आणि ते बाबा ते जगने मला ते 15 रुपये मागे रे. 15 रुपये द्यायचं बरं. काय ते मॅगी काय आणतो म्हणे, मॅगी काय असते तर. काल लय गोंधळ केला त्यानं. माझ्याजवळ बाबा 10 रुपये होती. त्याला म्हणलं जाय रे दुकानदाराला म्हणा 5 रुपये, माझे बाबा आले की देतात. तर पहा ना, हा त्या पोम्यानं म्हटलं 5 रुपयासाठी थांबला नाही, म्हटलं वापस धाडलं पोरग. 5 रुपये द्यायचं, 10 रुपये आहेत माझं. ते 15 रुपयाचं काय मॅगी काय आणते म्हणे बाई, ते पण करते खातो म्हणे. त्याची माहिती करते रे हमेशा, ते आणतात आणि करतात. आई मॅगी, हो बरं बरं. ती मग मी 50ची नोट ठेवतो काय या कनोड्यात, कारण बाईली लागेल ना मग ते लढीन ना. आणायला लावतो त्याला, पैसे वापस आणायला लावतो. तुला काही आणायचं असेल तर सांगून देतो मग त्याला दुकानातून. बरं बरं. काही नाही का बरं, चहाची पुडी सांगत होती. किराणा सरला का मा? हो बाबू, आता आहे पाय 2-3 दिवसात तेल बी सरते. तेलाचं पाकिट बी आणजो एखादं. लागे साखरे आहे म्हणा. हे बाकीचं सारं सरत आलं. जसं काही लेकरायला सपन पोहे करायला लागतात, काही करायला लागते तर पोहे बी झाले. ते चहापत्ती बी झाली. असं बारकं चिरकं झालं सारं सामान. बरं मग मी घेऊन येईन मग 1-2 दिवसात. पाहतो मग आता. पाहिले का आता, पहिले माहित असत माझं सकोन मी किराणा घेऊन आलो असतो. नाहीतरी वावरात काही चालत नाही तर चांगलं नाही मला. अरे बाबू, मला काही ध्यानच नाही. मला काही माहित नाही तू आता कोणता चालला का, दैपारचा चालला का. मी घाई करून राहिले. मी माझा कोणता जाईन तर हे लागेल भाकर म्हणून बसली करत. जाऊ दे ना, 1-2 दिवसांनी आणला चालते, असं काही नाही. लागलं तर सांगता येते, भेटते उसनापासनं, असं काही नाही. माय बाई घरीच वाटते बाई हे तर. कुकडे कुकडे म्हणजे मा घरी आली मी. मला का मा घरी आले पोत आहे का? मला काय मा घरी आले कोणी ओळखते का? मा घर होय हे. ते नाटकं बंद कर. काय सांगलं ना तर तीच काय सांगलं होतं बापाच्या घरी, तमाशे करून मा घरी यायचं नाही. तेव्हा कसं काय मात्रात पाय टाकला? चल आल्या पावली मागत आहे, जाय तेव्हा मागे. कोण आहे तो सांग, तो बाबा सांगाय, तो भाऊ सांगाय. कोणीच नाही मा संग, मी एकलीच आली. आता बाई सांग ना तुम्ही समजावून. मी नाही घेतलं, मी सोय दिली म्हणलं. जलारामला सोय दिली, त्याने चांगले त्याच्यात सबन सोया दिल्या. मी घेतलं नाही काहीच त्याच्या जोडचं. मग देऊन तर दिली ना सोयी. मग तमाशा खायला केले माय, हा न खाऊन नावाला बट्टा. हेच जर पहिले माणुसकीने दिली असती प्रेमानं, आणि सकाळून गेली, दुपारून सोय दिली, संध्याची आपल्या घरी, हा तर ते तुला जमलंच नाही माय. 8 दिवस दिवस पोवाळे केले आमचे जीवाले घोर. मग आता आलीच काय नाही तर तिथं राहा लागत होतं. तसं बी सांगतो सुषमा, तुला पोवाळे केल्याशिवाय येत नाही बाई जीवनात काय. तुला फक्त तमाशा, भांडणं, कलह तुला लय आवडते माय. त्याच्यात तुला शांतता ती तुला जमतच नाही. तुला चांगलं ते दिसतच नाही बाई. हे पाय तू ना आता काही म्हणत मनोहर, पण तू का काही दिवस राहतो माय बापाच्या घरी तर तीच बरं आहे माय. त्याचं पाप पुण्य त्याच्या संग. त्यानं धरलं आमच्या मस्तकी मारलं. आमच्या घरात कलह करू नको बाई, लय झाला आता मी तर म्हणतोय पाय तू राहत तीच. नाही आता व्यवस्थित कसं म्हणता तुम्ही माय. मी तुम्हाला लेकीसारखी तुम्ही म्हणता ना हमेशा. मीनाबाई तर माझ्यात काही फरक नाही. मग तुम्ही मीनाबाईला असंच म्हणलं असतं का? आता व्यवस्थित नका म्हणू. होय, मा बहीण संग तुलना नको करू स्वतःची. तू मा बहीणच्या पायाची बी सर नाहीस करत म्हणलं. मा बहीणले मी स्वप्नात जरी म्हणलं ना की बाई होती सही करायला लागते, होती अंगठा टेकवा लागते, माझी बहीण कुठी असंही नाही विचारत. जर ती ठेवलं तर ती म्हटलं सही करते. ती मला हे नाही विचारत की बाबू हे कायद्यासाठी आहे, एवढंही नाही विचारत. तू काय मा बहीणची सर करशील? चुकलं म्हणलं ना मी. हे नाही तुम्ही जलारामला फोन करून विचारा. मी काहीच नाही घेतलं. मी समजा देऊन त्याला. मला काहीच ते आता घेणं नाही देणं नाही. ते काय होतं तिथं त्यानं मागल्याचं तिथं समजायचं दिल्या म्हटलं. मला मी काहीच नाही घेतलं तर ती मी तशीच चालली आली तशी आल्या पावली वापस जाय. तमाशा करायच्या तुला तथी जाऊन करतो बापाच्या घरी. मा घर ज्याला बस झालं आता डोक्याच्या वरच गेलं की ते तुमचे पोवाळे तिकडेच चालू आधी. आता बाई सांग ना तुम्ही. आता माझ्या लेकरं माझ्या माझी बाई लेकरं कुठे गेले? शाळेत गेलेच नाही. मी लेकराला सोडून कशी राहू आता बाई? याचा विचार पहिले करायला लागत होता. आता बाई मी तुमच्या पाया लागतो. सांग ना यायला समजून. मग आता बाई मी मरून जाईन माय बाई. मग कसं माझ्या लेकराच्या सोडून कशी राहू मी? नाही त्याचं काहीच नाही घेतलं. घरी जे आहे तेच मला लागला. मला काहीच नाही पाहिजे त्याच्या घरचं. बाई तुला सांगू बाई म्हणून थकली, सुषमा म्हणून थकली. तुला बाई कोणाची गोष्ट समजत नाही. तू तर मनाचीच करतो माय. अशी जेत लढत पडत पाय धरतं आपले लोटे जाऊ दे माय. आम्ही तुला घरात घेतो, माफ करतो. तू डबल जसं तसंच करतो माय. नाही आता बाई एकदा फक्त जीवनात एकदा माफ करा. याच्या उपर मी काहीच करणार नाही. कोणाला काही म्हणणार नाही, कोणासोबत काही बोलणार नाही, कोणाला काही नाही. मला काहीच नाही पाहिजे. मी वावरात जाईन, धंदा करत जाईन, मी समजा करत जाईन म्हणलं. आता बाई मी वावरात भिजत जाईन म्हटलं. पण मला ते राहू द्या.
हो मी 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 तुमच्या संग वावरात भेट जाईल. तुम्ही म्हणता ना, दुसरं राहीन मला काही नाही पाहिजे. मला फक्त राहू द्या. तुम्हाला लेकराची शपथ. होय माझ्या लेकरं रस्त्यावरच पडेल. आल्या गेल्या शब्द घालायला नाही जे. बाई सुस्मे, तो आला तमाशासाठी लेकराला म्हणतात ना, घेऊ माय सोन्यासारखे तोय. तेले काही घेणं नाही आलं. तो आले असे तमाशा जन्माला पुरणार आहेत. लेकर काय म्हणतात घेता त्याचे काय शब्द घालता. आता बाई मी तुमच्या पाया पडतो. मला फक्त एक डाव माफ करा. म्या समजायचं आहे देऊन द्या. मला काहीच नाही पाहिजे. चुकलंच मला. म्या त्याला म्हटलं की मला हिस्सा पाहिजे. मला खाली हिस्सा पाहिजे. माय सोन्यासारखा संसार आहे. तो मला माय बापासारखे माझ्या सासरे आहेत. साजरा डवरा आहे, लेकरं आहे. मला काची कमी आहे. पण ती खूप बुद्धी सुचली होती माय, आणि ती मसली मी त्याला हिस्सा मागत नाही. आता बाई मला काही पाहिजे नाही. देवान लय दिलं मला तीच राहू द्या फक्त. आई हे असेच नाटकं करते. पण डबल 8-10 दिवस झाले, महिना झाला की डबल सारखी होते. हे कुत्र्याचा शपूट आहे, सारखं नाही होत काही. नाही वर बाबी तुमच्या मी पाया पडतो. एकदा माफ करा. मी काहीच नाही घेतलं त्याचं. तुम्ही म्हणलं ना काहीच नको, मी घेतलं नाही. तुमचं ऐकलं ना. मग आता तुम्ही मला ऐका. मला एकदा माफ करा फक्त. मनोहर जाऊ दे बाबू. आता या वयात तमाशा करून काय करतं. हा शेवटी किती झालं तरी लेकराची माय वय ते. जशी आली नशिबी तशी म्हणा लागते. बाई सुषमा ह्या पाय बाई, आता तू हात जोडू का पाया लागू सांग माय. सुखानं राय माय बहीण. मग पोराला जरा तरी आयुष्यात सुख दे माय. बाकी आम्हाला तर काही अपेक्षा नाही माय तुला जोडून की तू शिंगलवर चहा करून देशील का पेलावर पाणी देशील आम्हाला. आमची नाही अपेक्षा. पण त्याला तरी पोटभर खाऊ घाल माय. त्याचा संसार तरी सुखाचा कर. का आयुष्य निरा तमाशातच गमावत होतं. अहो नाही माय, आता मला साजरं रास लागेल. तर ती भाऊ जायच्या नजरेतून उतरली. ती माझ्या घरच्या नजर काढून दिलं तर कुठे जाऊ माय मी. आहेच तरी कोण नाही माय बाई. ती मला चांगलंच राहिलं आहे. आता हे कशी बी वागवत मी चांगलेच वागतो माय. हे चांगलं सुधरूनच दाखवतो. चुकलंच माय. काले माझ्या जलारामला हिस्सा मागला अशी. काले मला दुर्बुद्धी सुचली माय. कसं तरी चांगलं झालं. डबल बिस्कुट टाकलं मी. नाही माय सुस्मे आता सारखी होय. नाही तर गती कुत्री खाणार नाहीत. काय म्हणतो ते बाबा. अरे जलाराम म्हणलं हे कागद हे आता तू त्या वकिला जोडून येऊन दे. त्याला म्हणा बाईचंही म्हणा हे आहे म्हणा, हक्क सोडायची सही आहे म्हणा याच्यावर. ऑन लागे आई बाबाची आहे म्हणा. हा आणि ते तो अनावर करून घेते. समजा म्हणजे बाबा, समजा म्हणजे घरही लागेल ते वावर बी. मग आता घर काढले लागेल. त्याच्या नावानं करा लागते लागे इतक्या लवकर. घर आहे ना तुमच्या नावानं. का उकरून नेसान का संग. त्याचं ते 2 एकर द्या त्याच्या नावानं. आपलं 2 एकर राहू द्या आपल्याच नावानं. घर बी राहू द्या म्हणलं तुमच्या नावानं. नाही ते काम होते. 1000 टिपका त्याला का त्या तिकडे धाडता का होते रे. होऊन जाते करून टाके. पाहिजे रे बापा सबन केलं तो हवाली. तो बायकोला सांगजो. मला का कळत नाही का. हे समजा तिचंच होतं. तिच्याच मनी होतं की समजा काही मी नावानं करतो काही नाही. तिला तर वाटी का माई पोरगी हिसाच घेते का माई पोरगी राहिलेच येते. काही नाही पाहिजे रे मालेकीले. सांगलं ना मालेकीनं. समजा याच्यावर साया दिला ना म्हटलं मुकाट्यानं. चालली गेली म्हटलं. काही नव्हतं पाहिजे मा पोरीले. बाबू हे तू नेऊन दे त्या वकिला जो कागद. आणि ते मग करतात मग त्याच्या हिशोबानं. हो बाबा. म्हणलं बाईले पण लावा लागत होता. किती वाजता पोचल्या काय पोचल्या तर. हो लावता तिला फोन. पोचली म्हणे. आता संग गेला असता तर तू आता लय अर्जंटची मीटिंग हुकली असती. आई सुषमा बाईच नाही म्हणे. का बाबा तुमच्या देखत मी किती नंदा लावला बाई मी येतो म्हणून. ते काय म्हणे नाही मी एकलीच जातो. मग आता तिनं लाख म्हणलं अशी. पण तरी तो काम नाही का. तो बाबाचं तर नाहीच नाही. तुला घराला नेऊन देणं. एकली गेली ना माई पोरगी. आता मोठी तोही बायको म्हणते पोचल्या का बाई विचारा. ता नाही तोंडुललं की का बा ज्ञान देऊन द्या ना बहिणले. तेवढं बी तुमचं काम नाही का. एवढी धाडधाड सही दिली ना म्हणलं मा पोरीनं सगळ्या कागदावर. कायसाठी रुसून बसली का. मुकाट्याला समजेच जण देत असतात काय. सही दिली तुमच्या पोरीनं म्हणजे काही जगा वेगळं काही कार्य नाही केलं. सगळ्याच लेकी बाई देतात. काही असतात अपवाद आपण त्याला म्हणत नाही. पण सरासरी सबन बहिणी भावायला सह्या देतात. काही कोणाला कोणाचं पाहिजे नसते. मग पोरीनं जे केलं ते बरोबर केलं. चांगलं केलं. आता तुम्ही जास्त भादर करू नका. जा काही कामधंदा असेल तर करा जर जा. हे देतो बाबा मी कागद वकिला जोडून. हो जाईन दे. पाहिजो पाच नावानं करजो. नाही तर करशील बायकोच्या नावानं. मग तर आम्हाला दाखवते ते देव. तिच्या तर मनी तेच होतं ना. तिला तर वाटते की सबन मा नावानं करून घेऊ की काय. आता बाई कसं बोलता जे तुम्ही मै कायला मा नावानं करून घेऊ. मी हवं मी म्हणलं तरी का माय तुम्हाला काही की हे मा नावानं करा का ते मा नावानं करा. मला काय गरज माय. मानावऱ्याच्या नावानं असणं काय मा नावानं असणं काय. मला काही फरक नाही पडत आता बाई. अरे बरं झालं तुम्ही माय तशी लई हुशार आहे. बरं डोक्यात आलं. हे पा चला राम. एक कर सुनबाईच्या नावानं कर आणि एक कर नावानं कर. आता बाई तिच्या नावानं काय नाही. तुम्ही मग बसा जरसे. बाबू एक कर त्या पुरीच्या नावानं कर आणि एक कर तो नावानं कर. हे इकडलं एक कर काही गुंठी येईन ते तो नावानं कर आणि एक कर पुरीच्या नावानं कर. तुम्हाला बाबू स्कीमा भेटतात. सरकारच्या लय स्कीमा असतात. खाते जेवढे शिल्लक तेवढा फायदा होते आपला. करून टाकू एक कर पुरीच्या नावानं. 2 खाते होतात ना. मग आपल्या घरात 5 एकराखाली मा नावाचं 3 खाते होतात ना. लय मदत घेतात आली तर मग तुला फायदा होते बाबू त्याच्यात. हो बाबा. काले तोंड मारलो मी. या माणसानं तर की तिच्या नावानंच करणं लावलं. तिच्या नावानं काले पाहिजे.
मी म्हणतो बाबूच्या नावानं करा, नाताच्या नावानं करा. तिच्या नावानं काय करावं लागते? तुम्ही तुमचं डोकं नका चालू. चांगलं तेवढं मुकाड्यानं राहू द्या. तो अज्ञान आहे अजून. त्याचे मायबाप आहेत, त्याच्या मायबापाच्या नावानं असलं काय, त्याच्या नावानं असलं काय. असं काय येले काम पडलं तर हा येईल हिकेचं काम पडलं तर अज्ञान सज्ञान व्हायला की येत नाही. मग हा का बशीन का? काय सांगता येते पुढं मागचं? बाबू शिक्षणाला जाईन, काही नोकरीवर लागेल, डॉक्टर होईल मोठा, इंजिनियर होईल मोठा, पैशाचं काम पडलं तर मग कोणाच्या पुढे हात पसरेन तो. आणि ते लेकराच्या नावानं करून ठेवतात. नाबालिक लेकरू ना या एखादी अट की सज्ञान होईल त्याच्या नावाचं ऐकता येत नाही. मग काय करायचं त्याला ना? त्याच्यापेक्षा ते पुरीच्या नावानं केलेलं चुकते काय? बरं दुकानावर बायकोच्या नावानं एक एक करतीच्या नावानं राहील, एक एक त्याच्या नावानं राहील. काही मदत भेटायचं असो, काही असो ते भेटेन ते. म्हटलं मॅच कमावेलाय, म्हटलं जानकी ते बावर म्हटलं मॅच कमावेलाय. मोठी नावानं करून घेशील, तोरा मिरवशील, काही कुठून हुंड्यात नाही आलं. कमावलं म्हटलं, रक्ताचं पाणी करून कमावेलाय म्हटलं. महापाई लक्ष्मी होती म्हणून एवढं घेतलं तरी गेलं. तुम्ही दाखवा जा एक गुंठा घेऊन. ते बाई मी कुठं म्हणून राहिली बाय म्या कमावलं. आणि मला काही फरकही पडत नाही बाय नावानं असलं काय नसलं काय, मला काही गरज नाही. म्हणजे तसं मानावऱ्याच्या नावानं असतं काय, मानावानं असलं काय, त्यात काय. पण अवं मामाजी म्हणतात ते बरोबर आहे. करा आपल्या दोघांच्याच नावानं एक एक एकर. आपल्याला लय मोठ्या स्कीमा भेटतील, मग लय फायदे येतात, लय मदत येतात. 5 एकर खालच्याले, 2 एकर खालच्याले, मग आपले 2 खाते होतात ना. तेवढाच पैसा शिल्लक इथे. मामाजीचं बरोबर आहे, करून टाका 1 एकर मानावानं. पाना कशी हुशार आहे, कशी नवऱ्याचे कान करते. करा म्हणते 1 एकर मानावानं. सासूचं करणं जिवार येते, सासूच्या नावाच्या इष्टेटा काढून घेणं देणे जिवार येत. तुम्हाला काय गरज आहे वा? काय गरज आहे तिच्या नावानं आतापासून द्यायची? तशीच तर ते होऊनही सैन करत मला. मग वावरचं नावानं झाल्यावर तर मग तो माई काहीच नाही ऐकणार. मानावानं असल्यावर तिच्या नावानं काय करायला लागते? मानावरच अजून करा 1 एकर मानावानं तिच्या नावानं करतात लागे. सासू हो ना मी. जास्तीत जास्त परापटी मानावानं असली पाहिजे का सुनीच्या नावानं करून देता तुम्ही? तुम्हाला काही डोकं चालत नाही मला वाटते. मुकाट्यानं बसणं. सून कोणाची होय? तूच होय ना. लोकांच्या नावानं करून राहिली, गावातल्या लोकांच्या नावानं करून राहिलो मी. सुनीच्याच नावानं करून राहिलो ना. मॅटले का तो नावानं डबल करू. मग ते तू मेल्यावर ते पोरगं डबल सुषमाची सही गेलं जाईल. मग ती डबल तमाशा करीन. म्हणजे त्याला आयुष्यभर तितकंच करायला लावता का? अरे पुढे जा का मागं या. प्रॉपर्टी आता लेकराच्या नाताईच्या नावानं करत असतात, सुनाईच्या नावानं करत असतात, का माय बापाच्या नावानं करत असतात. का आपला गहाण ठेवल्या काय? तर तेच करावं का त्याला जन्मभर? याच्या नावावर त्याच्या नावावर, त्याच्या नावावर याच्या नावावर. आणि तो खर्च का थोडा लागते का याच्या नावावर करणं? म्हणजे तोंडाची गोट आहे काय? वाढव मला मग मी जेवतो जातो मग त्या वकिलाच्या अंग. हा घ्या जेव्हा मासाय पाक व्हायलाय म्हणलं हे पा आज काम करूनच या. काही गेल्या काही ते नावानं नाही होत, लय दिस लागतात त्याले. तुम्ही चालीसुती लावून द्या काम. नाही तर आपल्या घरचं काम तर काही बिस्किन सांगता नाही येत. आता गरम गरम आहे तर परपट पोळ्या भाजून घ्या, नाही तर या आपल्याला कच्चं खायला लावतील. आणि म्हणलं मामाजी म्हणतात तसं 1 एकर कराच मा नावानं. बरोबर आहे मामाजीचं, स्कीमा भेटतात म्हणलं. दाखवतो आलं ते काय लागेल. त्याला आधार कार्ड आहे का दे बा देऊन माझं संग. तर ते बाबा म्हणतात ना 1 एकर तो नावानं करायचं. तर मग ती गेला काय लागते काय नाही ते विचार तुम्ही. आधार कार्ड असू देतो माझं संग. बाकीचं काय लागेल अजून तुला न्याय लागते का काय तर ते विचारीन मग मी वकिलाले. हो मा आधार कार्ड माहिती तुमच्याच जोड्या, माझं कुठलं माहिती? पाहा कशी घाई झाली दोघे नवरा बायकोले. याच्या मनातच ते होतं म्हणलं ते आहे आपला पोरगा लय चांगला आहे. हे आहे ना जानकी 1 नंबरची बदमाश आहे. तिलेच वाटे की काही बुडाबुडीच्या नावावरचं काढून घेतो, काही नाही. आता घर बी तुम्ही त्याच्या नावानं करून दिलं आणि सकाळी हाकलून दिलं तुम्हाला, की मग समजेन तुम्हाला काय गरज होती घर त्याच्या नावानं लावून द्यायची आताच. मुकाट्यानं राहिलं का आले तुला ते घराबाहेर काढून देते. तसं बी ना तुझ्यासारख्या बुड्या असल्या की नाही त्याच्या नावावर जरा लवकर काढून घ्यायला लागते. म्हणजे त्या जरा थंड्या राहतात. म्हणजे पोर आले सुनीले जरा सुचू देतात ते. नाही तर तू तर त्याला आयुष्यभर टांगतच ठेवतो. टांगती तलवार त्याच्या मानेवरच ठेवशील. तू आल्यासारख्या बाईच्या नावावर तर पहिले काढून घ्या. म्हणजे जरा खजाल सासा जरा तालावर तरी येते. मैसून साजरी आहे, काही खराब नाही ते. काही तुला अंतर देत नाही आणि तुला घराच्या बाहेर काढतही नाही. काही काळजी नको करू. तू फक्त चांगली राह. पाहते चांगली राहते की नाही तर. आपलं तोंड आरशात पाहत नाही आणि हमेशा पाहिलं तर लोकायलेच हा असं ते तशी ते तशी हे अशी. अहो स्वतःचा थुतर आरशात पाहणं जर की तू कशी मग समजेन तुले. त्याच्या नावावर करायसाठीच कमावलं रे. मग तू आले का संघ घेऊन झालं कमावलं का तुला? मारे तर म्हणूनच मला 2-2 पोरं आहेत. मला वावर वावडा लागेल. एका एकरानं काय होईल. आणि 2 पोरासाठी कमीत कमी 2-2, 4-4 एकर तर वावर झालं पाहिजे. ते जागा घ्यासाठी तर म्हणूनच मला 2 पोरं आहेत. जागा झाली पाहिजे. मग पोरासाठीच केलं ना. मग आता त्याला देताना काऊन हात टाकते तुला? घेतलं त्याच्यासाठी तर मग आता देणं त्याले मन मोकळेपणानं. तेली बी वाटेल देऊन तर तुला तेलेच देणं आहे. घेतील तर ते तुला जोडसो लोकांना मागेल नाही जातील ती. मग आनंदानं दिलं तर तेली हरीक तुला जरा बरं सोपं जाईल. ताणून घेशील तर म्हातारपणात ते ताणतील ना. मग पंचायत होईल ना. किती झालं तरी म्हणलं सुषमाची माय म्हातारपण सुनायच्याच हाताखाली काढा लागते. आणि जोपर्यंत हातापायात जोर आहे तोपर्यंत तोंडात जोर राहते. हातापायातला जोर गेला तोंडातला जोर आपोआप जाते. आणि ते मग आपल्याला आडव्या हाताने घेतात. मग कुठं नाही. जा वळा ताडगीट. पहिले सुनाईले हजवून बजवून त्रास द्या
हा पोराईला सतावा पण म्हातारपणा त्यानं केलं नाही की मग जे गड्डेवंडी पिटवा हा पोरगो कसं आहे गेले करते तुम्ही कसे वागले तरुणपणा ते नाही दिसत आहे ना आपलं तोंड आपण आरशात पहिले पाहाव या मताचा मी हाव पण मग लोकांना बोट दाखवा